आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो, हाँ साहेबा, काही कळलं का रे? अरे ऋषी, मी इथं आलोय पण मला आजूबाजूला कोणी दिसत नाहीये रे। तू वॉचमन कडे जरा चौकशी कर, काही कळतंय का बघ। आणि जरा आजूबाजूला पण चक्कर मार, काय त्या कॉलेज सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही। ओके ओके, ठीक आहे, कळव मला। अरे आलास? कोणाला शोधतेस? तू एकटाच? रागिनी कुठे आहे? अनिका, कामिनी? अगं, मी त्यांना सांगितलं होतं की आईने आज देवळात महाप्रसाद ठेवलाय, पण नेमकं सतीशच्या पार्टीचं आमंत्रण आलं होतं, त्या तिघी तिथे गेल्या। सॉरी आई। अरे तू कशाला सॉरी म्हणतोयस? खरं तर माझंच चुकलं। आई, नाही राजन, मला कळायला हवं होतं ना, ज्यांचा माझ्या मोठ्या नातीच्या अस्तित्वावरच विश्वास नाहीये, त्याच नातीच्या नावाने मी महाप्रसाद ठेवलाय, त्याला कशी येतील ना ती? आणि पार्टी सोडून त्यांनी इथे यावं ही अपेक्षा तरी मी का करायची? असं पण आता त्या असं वागतायत, तर माझी नात जेव्हा खरंच घरी येईल तेव्हा काय करतील देव जाणे। पूजा सुरू करायची का? हो, चल राजन, तू पूजेला बस। होय। हा, काही कळलं का? हा ऐक, झालंय माझं वॉचमनशी आत्ता बोलणं। मी काय केलंय, त्या दोघींची नावं असं वॉचमनकडे ठेवले, जशा त्या येतील ना तसा तू आपल्याला कॉन्टॅक्ट करेल, बरोबर? आणि मी जरा आजूबाजूला पण जरा चौकशी करतो, जरा बघतो, पण तू बाबा माझं जरासं ऐकशील का? तू पार्टीतून अजिबात बाहेर पडायचं नाहीये, ऐकतोयस ना माझं? जर मॅडमना कळलं की तू पार्टीत नाहीयेस ना, तर सगळा घोळ होऊन बसेल, सगळ्या पार्टीचा बँड वाजेल आणि आपल्या सिक्रेट मिशनचा पण बँड वाजेल। येते लक्षात? ठीक आहे, नाही जात मी कुठे। ठीक आहे। ही काय करतीये इथे? एक गावछाप, तुला सकाळी झालेला इन्सल्ट कमी नव्हता, जे तू पुन्हा तोंड उचलून इन्सल्ट करून घ्यायला वापिस आलीयस? नाही का, तुला मी वापिस गावाला जायला सांगितलेलं ना, कळत नाही? गेट आउट। तू कोण ठरवणार आहे मी काय करायचं आणि काय नाही ते? मी का जायचं? तू सांगतेस म्हणून? मला चॅलेंज दिलं होतंस ना, मी तुझ्या कॉलेजमध्ये येईन, मी तुझ्या क्लासमध्ये येईन, मी तुझ्या बेंचवर बसेन। काय झालं? गेलं सगळं? हालवत कसा करून ठेवलाय जोकर सारखा? जोकर जा। ए कमळे, आपल्याला लय काम आहेत, चल बाई, का उगायच्या नादाला लागालीस? एक काम मस्त केलं इथे येऊन, तुला तुझी औकात कळाली। श्रीमंत लोकांमध्ये तुम्हाला नो एंट्री। तसं पण मी चिखलात वाढलेत ना, तुमची जागा चिखलातच आहे। माझं नाव कमळी आहे, कमळ, लोटस। माझा आबा सांगते, कमळ चिखलात फुलतो आणि तरी बी त्याच्यावर चिखलाचा एक शिंतोडा बी उडत नाही। तसंच तू बी किती बी वंगाळ बोलून घाण केलीस की नाही, तरी बी मी फुलणारच आहे। अरे देवा, मी बी कोणाला सांगतोय? सगळं डोसक्यावरून गेलं असेल की नाही? जाऊ दे,
मी इथं माझं काम करायला आलो. त्यामुळे तुझ्याशी वाद घालायला मला अजिबात येळ नाही. त्यामुळे मला गप काम करू दे. चल निघे. अगं ऐक ना, मी किती वर्ष पाहतोय या मॅडम आहेत ना, दरवर्षी असा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम करतात. हा त्यांच्या ना नातीसाठीच करतात म्हणे. हो पण ते ठीक आहे हो, पण एवढं करून सुद्धा देवानं ऐकलं ना त्या बिचारीचं. अगं देवाची करणी कुणाला कळतंय? देव परीक्षा बघतो. त्यांचं गाणं यावेळी तरी ऐकावं देवाने. मॅडम तुम्हाला एक विचारू का? हो विचारा ना. अहो तुम्ही एवढा ढीगभर पैसा खर्च करून तुमची नात परत येण्यासाठी दानधर्म करताय. नात परत आल्यावर किती लाड करशील तुम्ही तिचं? लाड? अहो जगातली सगळी सुख तिच्या पदरात होती मी. राजकुमारी सारखं ठेवीन बघा तिला. आम्ही सगळेजण देवाकडे प्रार्थना करतो तुमची नात लवकर भेटावी. हो तुमच्या तोंडात साखर पडो. परमेश्वराची कृपा कधी होणार आहे काय माहिती. ती आत्ता इथे असती ना, पंचपक्वान्नाचे घास भरवले असते हो तिला माझ्या हाताने. खूप लाड करीन तिचे. हाय काय ग कमळे? काय झालं? अगं जरा टोचलं. कमळे अगं केव्हापासून काम करायलोय. असं वाटायला लागले हे काम संपतंय की नाही. आता जर मी काही खाल्लं नाही ना कमळे, तर मला वाटतंय मी मरतोयच. मग चल की आधी जाऊन काहीतरी खाऊया. निंगे अगं थोडंच राहिलं की, एवढं झालं की जायचंय. जरा कळ काय हे थोडं. इथं मुक्काने जीव जायची वेळ आली. तुझं काय ग नुसतं काम कर काम कर. सकाळपासून कामच करायलोय. पण 2 घास खाल्लं तर काय होतंय बाई. कमळे आता माझ्यानं काही होईना बाई. चल की काहीतरी खाऊया. निंगे अगं एवढं ताट साफ झालं की जाऊया की. बरं नाही तू ठेव. चल कमळे काय निंगे अगं चल. बरं हात तर धुऊ दे. अगं चल पटकन चल. कमळे हे मुंबईत काहून पाऊस पडतोय ना. काय जेवण चांगलं आहे ना? होय लईच भारी. अजून काय हवंय? हा 2 गुलाबजाम आणा पटकन. लाज नाही वाटत तुम्हाला? अहो बॉस तुम्ही आहे वय. त्याचं काय झालं, सकाळपासून आम्ही काय बी खाल्लं नव्हतं. लई भूक लागलेली म्हणून. बस सगळ्यांना इथे भुका लागल्यात. सगळेजण लाईनला उभे आहेत ना, सगळेजण काम करतायत. तरी तुम्हाला सांगितलं होतं मी की आधी गेस्टनं सर्व करायचं आणि मग राहिलं तर तुम्हाला मिळणार. जाऊ दे, तुम्हाला बोलण्यात काय अर्थ आहे? ज्यांनी तुम्हाला इथे बोलवले त्याला बोलायला पाहिजे.